मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जीवा हा खूपच चिडलेला असतो। तो आता काव्याला म्हणतो, यापुढे तू माझी वहिनी असशील, मिसेस काव्या पार्थ देशमुख। आता असं तिचं नाव तिनेच ऐकल्यानंतर तिला खूप मोठा शॉक बसतो आणि ती जीवाकडे पाहतच राहते। नंतर पुढे जीवा आता खूपच रागात काव्याकडे पाहू लागतो। त्यानंतर तो रागातच तिला म्हणतो, मी हे मरेपर्यंत विसरणार नाही की मी तुझ्या समोर होतो आणि लोक बाहेर उभी होती। तुला सांगत होतो की बाहेर सर्वांना जाऊन आपण सांगूयात आपल्या प्रेमाबद्दल, पण तू शेवटपर्यंत आपल्याबद्दल सांगू दिलं नाहीस। जीवाचं हे बोलणं ऐकून काव्याला खरं तर एका पाठोपाठ एक धक्के बसतच असतात। कारण आता जीवा असं काही तिला बोललेलं असतो, एका क्षणात सगळं तिच्यावरचं असणारं प्रेम तो विसरून गेलेला असतो आणि मग नंतर तिला एकदम चक्कर आल्यासारखं होतं। परंतु जीवा आता अतिरागात असल्यामुळे तो तेथून निघून जातो। तर काव्या या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्या बाबतीत नक्की हे काय घडलं, आपल्याला आपलं प्रेम कधीच मिळणार नाही का, या विचाराने तिला आता चक्कर येते आणि ती खाली पडते। दुसरीकडे पार्थ आता रूममध्ये येऊन खूपच रडत असतो। तेवढ्यातच तेथे आता त्याचे आई बाबा, त्याचबरोबर मंजू आणि मुकुंदराव हे सर्वजण येतात। तेव्हा रडतच पार्थ आता म्हणत असतो, आई, मी तुला म्हणालो होतो ना की नंदिनी येणार आहेत म्हणून, परंतु कुणीच माझं ऐकलं नाही। त्याचवेळी मानिनी म्हणते, बाळा, आता तू भूतकाळ होता, तुझं लग्न झालंय आता काव्याबरोबर आणि तीच तुझी प्रायोरिटी असली पाहिजे। तेव्हा तो आता म्हणतो, काय होऊन बसला आहे तुम्ही पाहिलं ना। मग त्यानंतर आता विक्रम म्हणतो की बाळा, आता त्रास करून घेऊ नकोस तू, आता नंदिनी आली आहे पण तू तिच्या बाबतीमध्ये एवढा विचार करू नकोस। तेव्हा तो रडतच म्हणतो, बाबा, 2 तासांपूर्वी नंदिनी बरोबर माझं लग्न होणार होतं। त्याचवेळी आता त्याचे बाबासुद्धा म्हणतात की बाळा, पण तुझं लग्न आता 2 मिनिटांपूर्वी काव्याबरोबर ऑलरेडी झालंय आणि हे तुला ॲक्सेप्ट करावंच लागेल। मग आता त्याला ते लग्नाचे सर्व क्षण आठवू लागतात आणि तो पुन्हा पुन्हा रडू लागतो। त्यानंतर आता मानिनी पुन्हा एकदा त्याला समजावू लागते, बाळा, हे बघ, जे झालं ना ते दुर्दैवीच झालं, पण तुझं लग्न ना काव्याबरोबर झालंय। हे बघ, तू काव्याची काळजी नाही घेणार मग कोण घेणार? राजा, अरे तुझ्या इतकीच ती सुद्धा खचून गेली आहे रे। मानिनी त्याला सल्ला देते, तू तिच्याशी बोल, तिला धीर दे। त्याचवेळी रडत आता तो म्हणतो की आई, अगं मलाच सुचत नाहीये काही, मी तिच्याशी आता काय बोलू। तेव्हा मानिनी म्हणते, चल आपण बोलूयात तिच्याबरोबर। मग आता पार्थ म्हणतो, नाही आई, मी नाही येऊ शकत। तरीही मानिनी म्हणते, चल आपण जाऊयात बाळा, तिच्याशी बोलूयात, तिचं मन सुद्धा थोडं हलकं होईल। आता आपणच तिला सांभाळून घेतलं पाहिजे आणि समजून घेतलं सुद्धा पाहिजे। तेव्हा विक्रम म्हणतो की बोल बाळा, खरंच तिच्याबरोबर तू बोल खरंच। मग आता पार्थ हा विक्रमकडे पाहतच राहतो। मग आता मानिनी म्हणते, मी आहे ना बाळा तुझ्याबरोबर, चल मग। तर आता मानिनी पार्थला घेऊन काव्याकडे जायला निघते। तर विक्रम आता खूप टेन्शनमध्ये येतो आणि हे काय होऊन बसलं याचाच विचार करत तोही बिचारा आता खूप रडू लागतो। ते जीवा आता दुसऱ्या रूममध्ये जातो। घडलेल्या गोष्टीमुळे ऑलरेडी तो आता खूपच टेन्शनमध्ये असतो। काव्याबरोबर घालवलेले क्षण त्याला आठवत असतात। मग आता त्या दोघांमध्ये जे काही प्रेमाचं बोलणं झालेलं असतं, त्याचबरोबर लग्नाविषयी जे काही बोलणं झालेलं असतं, हे सर्व काही आता जीवाला आठवू लागतं। त्याचबरोबर त्याने काव्याचं नाव कशाप्रकारे छातीवर कोरून घेतलं होतं हेही त्याला आठवतं। काव्याने खूप सुंदर अशी त्यावर फुंकरसुद्धा मारली होती, हे सर्व क्षण त्याला आठवू लागतात। पुढे काव्याने त्याला एक रुमाल गिफ्ट केलेला असतो आणि त्या रुमालावर काव्याचं आणि त्याचं नाव असतं। तेव्हा तेही त्याला आता आठवतं आणि मग काय करावं त्याला सुचत नाही। आम्ही दोघे एकमेकांवर एवढं प्रेम करत होतो आणि अचानक काव्याने असं का केलं असेल हेच त्याला कळत नाही। मग त्यानंतर एकमेकांना जे काही गिफ्ट दिलेलं असतं ते सर्व जीवाला आठवतं। त्यानंतर आता ज्या प्रकारे त्या दोघांनी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केलेली असते त्यांच्या प्रेमाची, त्याच दिवशी त्यांनी जो रोमॅन्टिक डान्स केलेला असतो ते सर्व क्षण आता जीवासमोरून जातात। त्या गोष्टीचा त्याला आता खूपच त्रास होऊ लागतो। मग त्यानंतर त्याला आठवतं की जीवा म्हणाला होता, जर
माझ्याबरोबर तुझं लग्न झालं नाही तर. तेव्हा काव्या किती हायपर झाली होती आणि म्हणाली होती की दुसरं कोणी माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालण्या अगोदर मी माझा गळाच कापेन जीवा, असं प्रॉमिससुद्धा काव्याने केलं होतं. मग आत्ताच नेमकं काव्याला काय झालं? ती सर्वांसमोर आमचं प्रेम का जग जाहीर करत नाहीये, हाच प्रश्न आता जीवाच्या मनात असतो आणि त्याच गोष्टीचा त्याला त्रास होतो. तेव्हा तेथे जे गिफ्ट असतात ते गिफ्ट तो इकडे तिकडे अस्ताव्यस्त फेकून देतो, कारण तो त्याचा राग आता व्यक्त करू लागतो. तर आता जीवा स्वतःला खूपच त्रास करून घेऊ लागतो. त्यामुळे आता त्यालाच त्याचं कळत नाही तो नक्की काय करतोय आणि तो काव्याच्या आठवणीने आता खूप रडत असतो. तर दुसरीकडे आता पार्थ, मानिनी हे दोघेही जेव्हा आता काव्याच्या रूमकडे जातात आणि दरवाजा उघडून समोर काव्याला आवाज देतात, तर काव्य आता तेथे बेशुद्ध अवस्थेत असते. तेव्हा काव्याला असं बेशुद्ध अवस्थेत पाहून त्या सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. मग नंतर धावतच पार्थ आता तिथे जातो. काव्य उठा, काव्य उठा असं म्हणत असतो, परंतु काव्य काही उठत नाही. तेव्हा ही बेशुद्ध पडली आहे असं आता पार्थ म्हणतो. त्याचवेळी मानिनी म्हणते, बाळा हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं, पटकन घे तिला. आता आता काव्याला कसं उचलावं हेच पार्थला कळत नाही. तरीही तो आता काव्याला उचलतो आणि लगेच आता बाहेर घेऊन येतो. मानिनी खूप रडत असते. तर तेथे सर्वजण आता एकत्र असतात. तेव्हा काय झालं असं आता सर्वजण विचारू लागतात. मग आता तो म्हणतो, काव्या या बेशुद्ध पडल्या होत्या. तेव्हा काव्याला असं पार्थने उचलून घेतल्यानंतर आता नंदिनीच्या काळजाचा ठोकाच चुकतो. ती एका वेगळ्याच नजरेने आता पार्थकडे पाहत असते. पार्थ मात्र बिचारा रडत असतो, त्याला काय करावं सुचत नसतं. मग आता तो म्हणतो की यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं. तेव्हा घरातील सर्वजण आता रडू लागतात. नंदिनीला काव्याची काळजी असतेच. पुढे आता पार्थ विचारतो की आता घेऊन जाऊ की नको काव्याला हॉस्पिटलमध्ये. तेव्हा हो, तुमची बायको आहे म्हटल्यानंतर तुम्हाला तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायलाच हवं ना, असं यशवंतराव आता म्हणू लागतात. तेव्हा सर्वजण आता काव्या आणि पार्थकडे पाहत असतात. मग आता नंदिनीला खूप वाईट वाटत असतं या सगळ्या गोष्टींमुळे, पण आता तिचाही नाईलाज होतो, कारण ऑलरेडी आता काव्या आणि पार्थचं लग्न होऊन गेलेलं असतं. त्यामुळे ती काहीही आता बोलत नाही. त्यानंतर आता पार्थ हा विचारतो, जाऊ का? मग सर्वजण म्हणतात, हो जा, तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. यशवंतराव म्हणतात की गाडी काढा रे पटकन. आता पार्थ हा काव्याला घेऊन लगेच तिकडे जायला निघतो. मग घरातील सर्वजण खूप टेन्शनमध्ये असतात. त्याचवेळी आता नंदिनी त्यांच्या पाठोपाठ निघते. तर आता गावातील बायका तिला अडवतात आणि विचारतात, तू आता कुठे चाललीस? तेव्हा ती आता म्हणते, माझ्या बहीण बेशुद्ध आहे आणि तिच्याबरोबर कुणीतरी नको का तिथे, असं म्हणून आता ती जायला निघते. तेव्हा सर्व बायका पुन्हा एकदा तिला अडवत म्हणतात की आमच्या गावाची तुम्ही पार इज्जत घालवली, अगोदर लग्नातनं पळून गेली तर गेली, इथे किती मोठा घोळ झाला, असं म्हणून आता ते तिला तिथेच अडवतात. अगं ऑलरेडी तुझ्यामुळे खूप काय काय होऊन गेलंय. तुझ्या मामे बहिणीचं लग्न मोडता मोडता राहिलंय आणि आता काय पुन्हा एकदा पळून जाण्याचा विचार आहे का? तेव्हा आता नंदिनीवर असले आरोप त्या बायका करू लागतात. तेव्हा नंदिनीला आता खूपच राग येऊ लागतो. त्याचवेळी आता नंदिनीला राग येतो आणि ती म्हणते, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तुमचं तरी कळतं का? अहो मी पळून गेले नव्हते, मला पळवून नेलं होतं, समजलं? म्हणून ती जेव्हा बायकांना समजावू लागते, सत्य परिस्थिती सांगू लागते, तेव्हा मात्र यशवंतराव म्हणतात की हो, आमचा विश्वास आहे तुमच्यावर, आहे सांगितलं ना विश्वास. पण यामध्ये काय झालं, लग्न कुणाचं लागलं तर तुमच्या सख्ख्या बहिणीचं. अहो हळकुंड कुणाच्या हाताला आहे? तुमच्या. त्याचबरोबर मेहंदी कुणाच्या हाताला लागली आहे? तर तुमच्या हाताला लागली आहे. अहो हळद कुणाला लागली? तर तुम्हाला, बरोबर ना? मग आता लग्न कुणाचं व्हायला हवंय? तेव्हा नंदिनी आता वेगळ्याच नजरेने यशवंतरावांकडे पाहू लागते. आता त्यांना काय म्हणायचंय नंदिनीला कळून चुकलेलं असतं. मग आता तेथे असणाऱ्या सर्वांना मोठा धक्काच बसतो की यशवंतरावांनी मध्येच हे काय उकरून काढलं. पुढे यशवंतराव हे स्पष्टपणे म्हणतात की अहो
लग्न कुणाचं व्हायला हवं आता, तुमचं हो की नाही? मग आता नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तिच्या आईबाबांच्या सुद्धा. कारण आता नंदिनीचं लग्न कुणाबरोबरही लावून देतात की काय, हाच प्रश्न त्यांना पडतो. तेव्हा आरू, दौलत मामा, त्याचबरोबर शारदा आणि बकुळा या सर्वांना खरंच मोठा धक्का बसलेला असतो की नंदिनीच्या बाबतीमध्ये आता यशवंतराव नक्की काय निर्णय घेतायत. हा नंदिनी आता रागातच विचारते, तुम्ही हे काय बोलताय? तुम्हाला तुमचं तरी कळतं का? मग आता मी तर बरोबर बोलतोय, कारण होणारी नवरी मुलगी ही चुकून एकदा बाहेर गेली, पण आता तुम्ही या क्षणी तरी बाहेर जाऊ नका. आता फक्त एक गोष्ट करायची, तुम्ही पाऊल बाहेर टाकायचं या वाड्याबाहेर जेव्हा तुमचं लग्न होईल ना तेव्हाच. हे ऐकून तर नंदिनीला मोठा धक्काच बसतो. त्यानंतर सर्वजण आता यशवंतरावांकडे पाहू लागतात. तेव्हा ते म्हणतात, यांचं लग्न तर झालंच पाहिजे. मग आता नंदिनी आश्चर्याने विचारते, काय? पण कुणाशी? अहो, माझं ज्याच्याबरोबर लग्न ठरलं होतं त्याला तर तुम्ही माझ्या बहिणीच्या गळ्यामध्ये माळ घालायला लावली. तेव्हा यशवंतराव आता रागातच म्हणतात, कुणाशी लग्न लावायचं ते महत्त्वाचं नसतंच, लग्न होणं महत्त्वाचं असतं. त्याचवेळी पुढे यशवंतराव म्हणतात, धनंजयराव, अहो तुमच्या मुलीला सांगा आता काहीतरी, कारण तिच्या मनाची सुद्धा अगदी घालमेलच होती आहे. असं म्हटल्याबरोबरच आता इकडे नंदिनी ही तिच्या वडिलांकडे म्हणजे धनंजयकडे वेगळ्या आशेने पाहते की बाबा तुम्ही तरी काहीतरी यांना सांगा, काहीतरी माझ्या बाजूने आता स्टँड घ्या तुम्ही. हे जे काही बोलतायत त्यांच्या अटी मान्य करू नका, असं नंदिनीचं आता म्हणणं असतं. मग पुढे आता धनंजयराव काहीच बोलत नाही, एकदम बिचारे आपले गप्प गप्प असतात. कारण काव्याच्या बाबतीमध्ये जो काही प्रकार घडला तो माझ्या नंदिनीच्या बाबतीत होऊ नये असं त्यांना आता मनापासून वाटत असतं आणि म्हणूनच आपल्या लेकीच्या बाजूने ते खंबीरपणे उभं राहण्याचा निर्णय घेतात. ते आता खूप वेळ विचार करत असतात. तेव्हा यशवंतराव म्हणू लागतात, अहो रीत तर पाळली गेलीच पाहिजे ना. तेव्हा आता कोणती रीत, हाच प्रश्न शारदाला पडतो आणि ती आश्चर्याने यशवंतरावांकडे पाहू लागते. तेव्हा हात जोडून आता धनंजयराव रडतच यशवंतरावांकडे भीक मागत असतात की यशवंतराव, या रीतीभाती आता तरी तुम्ही थांबवा. ऑलरेडी माझ्या एका मुलीचा या लग्नामध्ये बळी गेलेला आहे, आता माझ्या नंदिनीचा बळी का तुम्ही देताय? असं म्हणून तो रिक्वेस्ट करून त्यांना आता थांबायलाच सांगतो. तिला तिच्या मनाविरुद्ध लग्न करावं लागले सारखा सारखा धनंजय म्हणत असतो. त्याचवेळी आता ज्या मुलीचं लग्न होणार होतं त्या मुलीचं लग्न झालं नाही, ती वरात पुन्हा माघारी गेल्यासारखी वाटेल, ते पण रिकामी. त्यामुळे आमच्या गावच्या परंपरेमध्ये तरी कुठे हे बसतंय, असं म्हणून लगेच रूढी परंपरा हे धनंजयरावांना आता यशवंतराव सांगू लागतात. तेव्हा सर्व गावकऱ्यांचं सुद्धा हेच म्हणणं आता असतं. मग त्यानंतर सर्व गावकरी आता लगेच आक्रमक सुद्धा होतात आणि रागातच नंदिनी धनंजयकडे पाहू लागतात. मग काही वेळानंतर आता यशवंतराव म्हणतात की तुमची मुलगी इथे नव्हती, तिला तर काही माहीत नाही आहे, पण तुम्ही इथे होतात ना, आता परत या सगळ्यातनं तुम्हाला जायचंय का? असं म्हणून ते सरळ सरळ आता सगळं काही आठवून देण्याच्या प्रयत्नात असतात. त्याचवेळी तुम्ही नाही म्हणणार, ही मुलगी नाही म्हणणार, मग हे गावातले लोक भडकणार, त्याचबरोबर पुन्हा एकदा मारामारी आणि जाळपोळ होणार, हेच आपल्याला करत बसायचंय का? त्याचबरोबर मिनल आणि संग्रामचं लग्नसुद्धा पुढे जाऊन मोडेल, असं म्हटल्याबरोबरच आता इकडे नंदिनीला खूप मोठा शॉक बसतो. तिला आता खूप राग आलेला असतो की ह्या कसल्या रूढी आणि कसल्या परंपरा. खरं तर इथे अगोदर काय झालेलं असतं हे यशवंतरावांच्या बोलण्यावरूनच नंदिनीला सगळं काही समजलेलं असतं. त्यानंतर नंदिनी आता रागातच विचारते, अहो मिनलचं लग्न का मोडेल? तुम्ही काय बोलताय? कोणत्या जगात जगताय? कळतं का तुम्हाला? असं म्हणून आता नंदिनी स्वतःचं मत देऊ लागते आणि म्हणते की हे पहा मी सुद्धा मुंबईमध्ये एका NGOमध्ये काम करते, हे अशाच प्रकारे. त्याचवेळी आता यशवंतराव तिला पुढे बोलू देत नाही एक शब्दसुद्धा आणि मग नंतर म्हणतात, अशाच प्रकारे अडलेल्या मुलींची लग्न लावून देता तुम्ही, बरोबर आहे ना? अहो सगळी माहिती मी तुमची काढली आहे. अडलेल्या मुलींची लग्न लावून देणं हे तुमचं काम पुण्याचंच आहे.
अहो आता थोडं पुण्य आम्हाला सुद्धा कमवू द्या की आम्ही सुद्धा पंचक्रोशीमध्ये सांगू. जी मुलगी ही अडलेल्या मुलींचं लग्न लावून देते ना, तिचं लग्न आम्ही लावलंय म्हणून. थोडी सुद्धा आमची ही सोशल सर्व्हिस म्हणून यशवंतराव हे नंदिनीला आता खूपच फोर्स करतात की तू लग्न करायलाच हवं आता. मग आता नंदिनी रागातच म्हणते की तुम्ही काय बोलताय, तुम्हाला तुमचं तरी कळतं का. आता नंदिनीचा आवाज जरा चढल्यामुळे संग्रामला खूपच राग येतो. तेव्हा त्याची आई म्हणते जरा शांत राहा बेटा. मग त्यानंतर आता दौलत मामा हे जोरातच नंदिनीवर ओरडतात. अगं नंदिनी तू काय बोलतेस, तुला तुझं तरी कळतं का, तू कुणाबरोबर बोलतेस, कारण तू स्वतःच्या मर्जीने तर पळून गेलीसच आता आणि आता परत आलीस तर मोठ्याने ओरडतेस का. अगं लाज कशी वाटत नाही तुला, असं म्हणून आता मामाही नंदिनीवर भडकतात. तेव्हा नंदिनीला प्रश्न पडतो, मामा माझ्यावर एवढे कसे चिडू शकतात, मामानी तर माझ्यावर अविश्वास दाखवलाय. परंतु आपल्या मेनूसाठी मामा हे सगळं काही करत असतात, त्यांना ही सोयरीक तुटू द्यायची नसते. तेव्हा आता नंदिनी एकदम शॉकमध्येच असते की मामा माझ्यावर असले आरोप का करतोय. तेव्हा ती अगदी बिचारी तळमळीने सांगण्याच्या प्रयत्नात असते की मामा अरे तुला माहीत असेल ना हे कसं घडलं, काय घडलं ते. अरे हे सगळं दीपकने केलं, त्यानेच मला किडनॅप केलं आणि म्हणून हे सगळं काही घडलंय. तेव्हा दीपकचं नाव घेताच वसू मात्र आता हादरलेली असते, कारण आपल्यापर्यंत जर कुणी पोहोचलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल या विचाराने ती आता एकदमच शॉकमध्ये असते. त्यानंतर हे बघ दीपक वगैरे आम्ही कुणाला ओळखत सुद्धा नाही, अशा प्रकारचा माणूस मंडपात आला होता हे आम्हाला काहीच कळत नाहीये, आम्ही नक्की काय समजायचं असं यशवंतराव म्हणतात. मग नंदिनी आपलं मत देऊ लागते, कोण काय समजतं ना, याने मला अजिबात फरक पडत नाहीये. माझ्या घरच्यांचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे, तेच माझ्यासाठी पुरेसं आहे. त्यावेळी आता यशवंतरावांना माहीत असतं ही मुलगी काही ऐकणार नाही. मग आता दौलत मामा हे पुढे येतात आणि म्हणतात काय गं तुझ्या त्या विश्वासाचं काय लोणचं घालायचं का. अगं तुझ्यामुळे त्या काव्याला बसावं लागलं लग्नासाठी, अगं तुझ्यामुळे तुझ्या आईवडिलांची मानसुद्धा खाली गेली. आता त्यांची इज्जत परत मिळवण्यासाठी काहीतरी करायचं सोडून तू त्यांच्याबरोबर वाद घालत बसलीस, हे योग्य नाहीये. मग बकुळा मामीसुद्धा पुढे येते आणि म्हणते हो नंदिनी, अगं आमच्या मिनलचं लग्न वाचवण्यासाठी, आमची अब्रू वाचवण्यासाठी आता काव्या ही बोहल्यावर चढली. तिने खूपच प्रयत्न केले ग माघार घेण्याचे, परंतु तिला नाही जमलं बाळा. आता रडतच मामी आता सांगत असते, बाळा गावं ही अशीच असतात. अगं काव्या ही एकदम बिनधास्त मोठ्याने बोलणारी, स्वतःचे विचार मांडणारी, पण तिला सुद्धा माघार नाही घेता आली. अगं तुझं तर लग्न होणार होतं. मग आता बिचारी बकुळा ही रडतच सांगते, हे जे गावकरी आहे ना बाळा, तुझं लग्न झाल्याशिवाय तुला इथून सोडणारच नाही बघ आता. मग नंदिनीला आता खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता बाबा तुम्ही काहीतरी बोला ना, असं नंदिनी आता धनंजयकडे आशेने पाहते. मग आता धनंजय पूर्णपणे खचून गेलेला असतो आणि तो आता विचारतो, बाळा मी काय बोलू आता, तूच सांग ना, कारण एक बाप म्हणून मी मगाशी पूर्णपणे हरलो आहे, आता परत मान कापून घ्यायला मी उभा आहे. त्यावेळी आता नंदिनी लगेच तिचं मत मांडू लागते, बाबा अहो असं कसं म्हणू शकताय तुम्ही, तुमच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, अशा ऐऱ्या गैऱ्याबरोबर मी माझी गाठ कशी बांधून घेऊ आता, आणि आता माझ्या मनाची अवस्था तरी तुम्ही समजून घ्या. तेव्हा धनंजय बिचारा आता खूप रडत असतो आणि म्हणतो, नंदिनी मला सगळं कळतंय बाळा, मी काय करू, पण माझे हात कापले गेले आहेत, माझी जीभ छाटली गेली आहे, आता मी काय करू तूच सांग बाळा. बाळा आपण इथे गावामध्ये आहोत आणि इथल्या नियमांच्या समोर मान झुकवण्यापेक्षा आता आपल्या हातामध्ये खरंच काही नाहीये. मगाशी विचारलंस तू आम्ही काव्याला लग्नासाठी कसं उभं केलं, ते असंच उभं केलं जसं तुला आत्ता आम्ही लग्नासाठी उभं करणार आहोत ना, सेम तसंच. आता धनंजय सुद्धा काही करू शकत नाही हे नंदिनीला कळून चुकतं आणि त्यामुळे तिला मोठा धक्का बसतो. मग आता नंदिनी ठामपणे म्हणते, नाही बाबा नाही, हे पहा, असं म्हणून ती हात जोडते आणि आजच्या दिवसामध्ये माझ्यासोबत जे काही घडलं ना ते माझ्या शत्रूसोबत सुद्धा घडू नये असं मला वाटतं. अहो मी मुहूर्त गमावला आणि ज्याच्याबरोबर सुखी संसाराची, सुखी आयुष्याची स्वप्न रंगवली, तो जोडीदार सुद्धा गमावला आहे. आणि इथे येऊन बघते तर काय, माझ्या माणसांच्या मनातली इज्जत, माझ्या मनात असणारा माझ्याबद्दलचा जो विश्वास होता तो सुद्धा मी पूर्णपणे गमावला.
तेव्हा आपल्या लेकीसाठी शारदासुद्धा आता खूपच रडू लागते. नंदिनी आता हात जोडून विनंती करते, बाबा मला या दुःखामध्ये आता तुम्ही लोटू नका. नाही बाबा नाही, आता एवढं सगळं झाल्यानंतर मी लग्न करण्याच्या मनस्थितीतच नाही आहे. अहो कुणाशीच नाही प्लीज, असं म्हणून ती बिचारी आता खूप रडत असते. तिच्या आईवडिलांना तिचं दुःख समजत असतं, परंतु समोर गावकरी आता आक्रमक झालेले असतात, त्यामुळे ते बिचारेसुद्धा हतबल होतात. त्यानंतर दौलत मामा म्हणतात, लग्न तर तुला करावंच लागेल नंदिनी. अगं आमच्यावर जी ही काही वेळ आली आहे ना, ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आली आहे. तेव्हा दौलत मामांचं बोलणं ऐकून नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो. पुढे दौलत मामा म्हणतात, भर मंडपातून तू पळून गेली आहेस. अगं म्हणूनच तुझ्या बहिणीला, त्या काव्याला तुझ्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर लग्न करावं लागलं. तुला समजतंय का? आता मामांचं हे बोलणं ऐकून नंदिनीला प्रचंड राग येत असतो. मग पुढे आता मामा म्हणतात, हे सगळं काही घडलं तरीही तू आत्ता काय म्हणतेस, मला लग्न करायचं नाही का? तर आता नंदिनी खूपच टेन्शनमध्ये येते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये दौलत म्हणतो की माझा मुलगा शंकर हा तुझ्याशी करेल लग्न. तेव्हा आता असल्या मुलीशी मला लग्न करायचं नाही, शंकर स्पष्टपणे म्हणतो. मग नंदिनी आता रडतच म्हणते, ही आहे आजच्या काळातील बाईची शोकांतिका. अहो आजही समाजाच्या दारातलं आम्ही बायका पाय पुसणंच आहोत. मग आता नंदिनी सर्वांना म्हणते की आज असा आहे का कुणी मुलगा की जो माझ्या कॅरेक्टरवर अजिबात चिखलफेक करणार नाही, मला आहे तसं ॲक्सेप्ट करेल. तेव्हा जीवा आता तेथे येतो. नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवत म्हणतो, मी करेन तुझ्याशी लग्न. तर सर्वांना आता मोठा धक्काच बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.